कथेचं नाव दुर्भाग्यश्री. लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील. सायंकाळी विद्युत रोषणाईनं घर लकलकत होतं. घरात येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळीसाठी जेवणाची जय्यत तयारी सुरू होती. हॉलमध्ये मेणबत्त्यांनी सजवलेली टिपवाय आणि त्या 2 खुर्च्याभोवती आकर्षक रांगोळी काढली होती. त्या 2 खुर्च्यामध्ये थर्माकॉलमध्ये लिहिलं होतं, भाग्यश्री आनंद लग्नाचा पहिला वाढदिवस. हे रेखीव 5 शब्द घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं माणसांचं लक्ष वेधून घेत होतं. आज हा लग्नाचा पहिला वाढदिवस नवे जणू लग्न सोहळा भासत होता. काही वेळातच लग्नाचा हा वाढदिवस साजरा होणार होता. भाग्यश्री हिरव्यागार साडीमध्ये 16 शृंगारानं आरशासमोर सजत होते. तिच्या शृंगारात कमी होता तो फक्त मोगऱ्याचा पांढरा शुभ्र गजरा. आनंद भाग्यश्रीसाठी मोगऱ्याचा गजरा. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीसाठी सोन्याच्या बांगड्या आणि 1 किलोचा केक घेऊन मोटरसायकलवरून येत होता. येताना विचार करत होता, या सोन्याच्या बांगड्या बघून भाग्यश्रीला किती आनंद होईल. माझ्यावर प्रेमाची उधळण करणारा, आनंद देणारा आनंद हा पती मला मिळाला. खरंच मी भाग्यवान भाग्यश्री आहे, असं म्हणत आनंदानं ती खरंच फुलून जाईल. आज तिच्या त्या रेशमी काळ्याभोर केसामध्ये माळलेला मोगऱ्याचा गजरा आणि तिच्या गोऱ्यापान हातातील हिरव्या चुड्यात पिवळ्या धमक सोन्याच्या बांगड्या. खरंच भाग्यश्री किती सुंदर दिसेल, खरंच किती सुंदर दिसेल. अशा सुंदर विचारात अगदी तल्लीन होऊन भाग्यश्रीचं सुंदर रूप डोळ्यासमोर आणत उशीर झाल्यानं बेफान वेगानं गाडी मारत होता. रात्र होत आल्यानं समोरून येणाऱ्या डंपरच्या लाईटचा तीव्र उजेड आनंदच्या डोळ्यावर पडला. रस्त्याच्या बाजूनं मोटरसायकल मारता मारता वेगवान मोटरसायकल रस्त्याच्या साईड पट्टीवरून सरकली आणि एका झाडावर आदळली. आनंद जोरात ओढून चेंडूसारखा एका दगडावर आपटला. त्याच्या डोक्याला जबरी मार बसला. जाग्यावर तडफडला, तळमळला आणि जाग्यावरच संपला. ही दुर्दैवी घटना कोणीतरी मोबाईलवरून आनंदच्या घरी कळवली. भाग्यश्रीनं हातातील हिरवा चुडा फोडत आनंदासाठी फोडलेला टाहू जमलेल्या लोकांचं हृदय पिळवटून टाकत होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी जमलेल्या पाहुण्यांना जणू नीतीनं आनंदच्या अंत्यसंस्काराला पहिलेच बोलावून घेतलं की काय असं साऱ्या गावाला वाटायला लागलं. आनंदवर अंत्यसंस्कार झाले. दुःखी करून गेलेल्या आनंदच्या दुर्भाग्य भाग्यश्रीला तिच्या माहेरच्या माणसाने आपल्या घरी कायमचं नेताना भाग्यश्रीच्या आनंदच्या आठवणीनं सासरवून पाय उचलत नव्हतं. पण इथं कुणासाठी आणि कशासाठी राहायचं, का राहायचं या प्रश्नांची उत्तरं तिला मिळत नव्हती. उरात दुःख आणि पोटात 3 महिन्याचा गर्भ घेऊन कायमची ती माहेरी आली. घरच्याच्या सांगण्यावरून तिनं गर्भपात केला होती. तीही निशाणी संपवली. काळाबरोबर आता हळूहळू दुःख विसरत होती. कोणत्याही दुःखावर काळ हेच औषध असतं. 1-2 वर्ष गेली आणि एक दिवस या रूपवान सालस पण दुर्भाग्य भाग्यश्रीसाठी एका लांबच्या पाहुण्यानं एक स्थळ आणलं. तेव्हा भाग्यश्रीच्या बाबाला तो पाहुणा म्हणाला, हे बघा पाहुणा, अहो तरण्या पोरीनं अख्खा आयुष्य असंच कुडत घालवण्यापरास आमच्या गावी एक पोरगा आहे. बघा, भाग्यश्रीला विचारून बघा, होईल काहीतरी चांगलं. पोरीच्या विस्कटलेल्या संसारानं खचलेला बाप म्हणाला, पाहुणा, अहो पोरीला कोणत्या तोंडाने विचारू, दुसरं लग्न करून घेतेस का म्हणून. दूरदृष्टीचा पाहुणा म्हणाला, हे बघा पाहुणा, तुम्हा आई बापानं हातपाय हलतात तवर तिला बाळगाल, पण त्यानंतर कुणाच्या आधारावर जगायचं त्या पोरीनं. अहो तिच्या भावनांचा बी विचार करा जरा. भाग्यश्रीच्या आई बापानं यावर खूप विचार केला आणि भाग्यश्रीची आई तिला म्हणाली, हे बघ पोरी, तुझं असं शांत राहणं आम्हाला बघवत नाही. अगं यापुढं तुला अख्खा आयुष्य एकटीला नाही पेलायचं. आई आपली किती काळजी करते
हे पाहून डोळ्यात अश्रूंचा महापूर आणत भाग्यश्री म्हणाली, आई मी काय करू ग? अगं मी दुर्भाग्यच आहे ग, मी काय करू? भाग्यश्रीला मिठी मारत समजुतीनं आई सांगायला लागली, नाही पोरी, नाही असं म्हणायचं. अगं आपलं नशीब आपण बदलायचं. मनाला न पटणारे विचार बाजूला सारून त्यातनं मार्ग काढायचा असतो ग. यावेळी तुला जोडीदाराची गरज आहे. तू विचार कर, तुला गरज आहे. आई आपल्या पोरीला हळूहळू मूळ विषयाकडे आणत होती. भाग्यश्री ऐकत होती, पण काही बोलत नव्हती. कोणती विधवा स्त्री माझं दुसरं लग्न करा असं म्हणू शकते? नाही म्हणू शकत. आईनं पोरीला काय वाटेल याचा विचार न करता मनावर दगड ठेवत धाडसानं विचारलं, हे बघ पोरी, तुला एक लग्नाचं स्थळ आलं या. अनपेक्षित धक्क्यानं भाग्यश्रीला काय बोलावं, काय व्यक्त व्हावं तेच काही कळेना. तसं आई म्हणाली, हे बघ पोरी, आता नाही म्हणायचं नाही. तू नीट विचार कर, नाही म्हणू नका. कोंडलेल्या मनाचा बांध फुटलेली भाग्यश्री रडत रडत म्हणाली, आई बाबा दादा, तुम्ही सारे असताना मला आता कोणाची गरज नाही. एकदा संसार केला, पुरा झाला. आता नको मला तो संसार. आता आई समजुतीनं सांगायला लागली, अगं पोरी, आम्ही काय आज आहे उद्या नाही. राहिला तुझा दादा. अगं पोरी, त्याचं लगीन झालं की त्याचा परपंच आला. तुझ्याकडे कोण बघणार? त्या तरण्या ताट्या विधवा बाईकडे सारा समाज काय चांगल्या नजरेनं बघतो होय ग. आता काय बोलू नकस. तुझा काय तो विचार उद्या सांग. आईनं सांगितलेलं सारं आठवत दुसऱ्या लग्नाला तयार व्हावं की न व्हावं या द्विधा मनस्थितीमध्ये भाग्यश्री त्या रात्री झोपी गेली. शेजारच्या गावचे एक जमीनदाराचं ते पोरग, सुधाकर त्याचं नाव, खूप लाडात वाढलेलं. लहानपणापासून घरचं काम कधीच केलं नाही की कधी अभ्यासही केला नाही. गोरपान, अंगापिंडानं मजबूत होतं, देखणं होतं. 10वीच्या परीक्षेत नापास झालं. तसं या जमीनदार बापाचा गावात अपमान झाला. त्यावेळी रागानं सुधाकरच्या कानशीला एक आशे लगावली आणि तो म्हणाला, अरे हे काम मी यापूर्वी करायला पाहिजे होतं. अरे बिनकामाच्या नादाना बापाच्या जीवावर आतापर्यंत मजा मारलीस. हे बघ, यापुढं काही बी कर, पण हिमतीनं करून दाखव आणि स्वतःच्या पायावर जगायला शिक. समजतं का? बापाचा पहिला मार खूप विचार देऊन गेला, तर बापाचं खडं बोल मनात खोल केलं. सुधाकरला डावागाल डाव्या हातानं चोळताना बापाचा राग येत होता, तर उजव्या गालावरील उजव्या हातानं आलेलं अश्रू पुसताना बापाचा आदर वाटत होता. आपण काहीतरी करून दाखवायचं, सुधारून दाखवायचं. हा, माझ्या आबांना अभिमान वाटेल असंच काहीतरी करून दाखवायचं. सुधाकर असा जणू निश्चय करून आबाने घरातील माणसं उठण्यापूर्वीच, सूर्य उगवण्यापूर्वीच पहाटे शेजारच्या गावात जाऊन पोहोचला. तिथून एसटी पकडून मुंबई गाठली. मुंबईमध्ये तो हॉटेलात काम करायला लागला. तिथं टेबल पोचण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत माहिती घेतली. 4 पैसे जमावलं, 4 माणसं कमावली आणि एक दिवस डोक्यात विचार आला, अरे आपणच आता चहाचा आणि नाश्त्याचा गाडा उभा केला तर? होय, तसं करूयाच. आणि खरंच चहा नाश्त्याचा गाडा सुरू केला. चहा नाश्ता पहाटेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत बिर्याणी, भाजी, चपातीच्या जेवणासाठी अगदी गर्दी पडायला लागली. गाडा सुरू केल्यापासून 1 वर्षभरामध्ये सुधाकरनं चांगला पैसा कमावला. मुंबईत स्वतःचा एक फ्लॅटही खरेदी केला. आता सुधाकरला मुंबईला येऊन 3-4 वर्ष झाली. सुधाकरचा सुधाकर शेठ झाला. त्याच्या धंद्याची आणि कमाईची चर्चा गावी बापाच्या कानावर पडायला लागली. पोरग कष्ट करून जगतंय याचा बापाला अभिमान वाटायला लागला. त्याला निरोप धाडला, अरे सुधाकर, आता गावी ये. यंदा तुझ्या लग्नाचा भार उडवून टाकूया आपण.
आबाने आपल्याला माफ केलंय या आनंदामध्ये सुधारलेला सुधाकर गावी आला. शेजारच्या गावातील विमल नावाची पोरगी सुधाकरला पाहिली. सुधाकरनं तिला पसंत केली. एकुलता एक जमीन जुमला असणाऱ्या सुधाकरचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सुधाकर विमलला घेऊन मुंबईला गेला. आबाने भरपूर पैसा देऊन मुंबईला मध्यमाचं सुधाकरला हॉटेल काढून दिलं. हॉटेल व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर तो चांगली कमाई करायला लागला. सुधाकरच्या लग्नाला आता 1-1.5 वर्ष झालं. सुधाकर आणि विमल बाळाची प्रतीक्षा करायला लागली. विमल बाळंतपणासाठी गावी आली. बाळंतपणाच्या काळात सुरू झाल्या. दवाखान्यात पोहोचेपर्यंत तिला खूप त्रास झाला. तो त्रास तिला सहन झाला नाही. एकदम रक्तदाब कमी झाला आणि दवाखान्यात जाण्यापूर्वीच रस्त्यातच तिनं प्राण सोडला. विमल गेल्याच्या धक्क्यानं सुधाकर पुरता खचला. एकाएकी सुधाकरचं कशातच लक्ष लागेना. तसं त्याच्यासाठी विमल गेल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न सुरू केले. आता भाग्यश्रीला पाहायला हा सुधाकर येणार होता. सकाळ ही माणसाला सकारात्मक विचारांना प्रवृत्त करत असते. कालची मरगळ घालवून चैतन्य आणि आशावाद निर्माण करत असते. अशा सकाळी भाग्यश्री विचारांती एक आशावाद मनी घेऊन म्हणाली, आई बाबा, तुम्ही जे काही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी असेल. मी लग्नाला तयार आहे. एका मंदिरामध्ये भाग्यश्री आणि सुधाकरचं लग्न पार पडलं. भाग्यश्रीला पती मिळाला. सुधाकरला पत्नी मिळाली. उभयंताने भूतकाळावर पडदा सारला आणि नव्यानं संसाराला सुरुवात केली. आनंदात सुखाचा भोग घेत सुधाकर आणि भाग्यश्री प्रपंच करायला लागले. सुखाचा संसार सुरू झाला. लग्न होऊन वर्ष होत आलेलं. पण गेल्या 3-4 महिन्यापासून सुधाकरला सारखा सारखा ताप यायचा, खोकला यायचा, शरीर हाडकुळ होत चाललं होतं. सुधाकर औषध गोळ्यांनी तात्पुरता बरा व्हायचा, पण त्याची तब्येत सतत खालावत होत होती. लग्नानंतर वैवाहिक सुख हाती लागणार होतं. तोच भाग्यश्रीच्या संसाराला जणू ग्रहणच लागायला सुरुवात झाली होती. सुधाकरला काळजीनं ती म्हणाली, अहो, तुम्हाला आपण एकदा चांगल्या डॉक्टरना दाखवूया. यावर चेष्टा मस्करी करत सुधाकर म्हणाला, अगं येडे, मला काय धाड भरली वय का? अगं हॉटेलच्या व्यवसायाच्या व्यापानं आणि सततच्या आळवेळी खाण्यानं तब्येतीवर परिणाम होतोय. तुझी तरी पहिल्यासारखी तब्येत कुठं चांगली वाटते? अव, स्वतःकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याची काळजी घ्यायलाच देवानं स्त्रीला जन्म दिला असावा. नको, आपण दवाखान्यात जाऊया. उग मला काळजी वाटते. अशीही त्यागी भाग्यश्री पुन्हा म्हणाली, अहो, माझी तब्येत राहू द्या. पहिला तुमची तब्येत डॉक्टरना दाखवा. मला तुमची लय काळजी वाटते. अव, जाऊया आपण डॉक्टरांकडं. लाडामध्ये येत सुधाकर म्हणाला, बरं बाई, जाऊया. आजच डॉक्टरांच्याकडे जाऊया. आपण चांगलं तपासून घेऊया. सुधाकर डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टरांनी सुधाकरची सारी माहिती घेतली, लक्षणं पाहिली, रक्त आणि लघवी, शौचाच्या तपासण्या केल्या. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात तपासण्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टर त्याला म्हणाले, सुधाकर राव, उद्या तुम्ही तुमच्या पत्नीलाही दवाखान्यात घेऊन या. एवढं म्हणताच घाबरत घाबरत सुधाकर म्हणाला, अहो डॉक्टर साहेब, माझ्या भाग्यश्रीला काहीच झालं नाही. सुधाकरला धीर देत डॉक्टर समजावून सांगायला लागले, हे बघा सुधाकर, तुमच्या पत्नीला काही झालं नाही, नव्हे काही होऊ नये म्हणून त्यांची आपण तपासणी करूया. हे बघा, काही आजार संसर्ग असतात. तुम्ही काही काळजी करू नका. उद्या या, तुम्हाला मी सगळं सांगतो. या. दवाखान्यात वेळेत न पोहोचण्यानं पहिली पत्नीला गमावल्याची आठवण करत सुधाकरनं रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सुधाकर भाग्यश्रीला घेऊन दवाखान्यात आला. डॉक्टरने तिच्याही सुधाकरप्रमाणे सगळ्या तपासण्या केल्या, रिपोर्ट पाहिले आणि 2 दिवसांनी दोघांना बोलावून डॉक्टरने स्पष्ट सांगितलं, हे बघा सुधाकरराव, मी जे तुम्हाला आता सांगतोय ते तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. माझा तो नाईलाज आहे. आता
पडलेल्या चेहऱ्यानं सुधाकर म्हणाला, सांगा सांगा डॉक्टर साहेब, सांगा. आम्हा दोघांची ऐकण्याची तयारी आहे. आलेल्या रिपोर्टकडे एक वार बघून सुधाकर आणि भाग्यश्रीकडे बघत ते म्हणाले, तुम्हा दोघांना HIV म्हणजेच एड्सची लागण झाली. एड्स हा शब्द ऐकताच भाग्यश्रीनं डॉक्टरांच्या समोर सुधाकरला मिठी मारली. ती रडायलाच लागली. सुधाकर तर एड्स हा शब्द ऐकून कावरा बावरा झाला. भाग्यश्रीला कवटाळत म्हणाला, ए भाग्यश्री, भाग्यश्री, याला मीच कारणीभूत आहे. मी अपराध केला. शिक्षा माझ्याबरोबर तुलाही झाली. माझ्यामुळे तूही या एड्सच्या भोवऱ्यात सापडलीस. मला माफ कर. मी अपराध केलाय. सुधाकर पश्चातापाने केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना भावनांचा बांध फुटलेल्या सुधाकरला डॉक्टर सांगायला लागले, हे बघा सुधाकर, मनानं खचू नका. तुमच्यावर औषधोपचार आपण करूया. डॉक्टर धीर देत होते, पण सुधाकरचं अजिबात लक्ष नव्हतं. फसलेली ती रात्र तो प्रसंग आठवून न राहून सांगत होता, डॉक्टर साहेब, भाग्यश्री ही माझी दुसरी पत्नी. पहिली पत्नी बाळंतपणात वारली. तिच्या जाण्यानंतर 2 वर्षे एकटं जीवन कंठत होतो. माझा हॉटेल व्यवसाय सुरूच होता. दररोज रात्री 11-12 वाजता हॉटेल बंद करून घरी येताना एक सुंदर बाई माझ्या नजरेला नजर भिडवायची. मी काहीतरी चूक करतोय असं वाटून 15 दिवसानंतर मी घरी येण्याचा मार्ग बदलला आणि त्यानंतर एक दिवस तीच बाई माझ्या हॉटेलात आली. त्या रात्री माझ्या भावना अनावर झाल्या. तिच्याशी माझा एकदाच काय तो संबंध आला. तो माझा संबंध आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. त्यानंतर ती बाई पुन्हा केव्हाच नजरेला पडली नाही. काम आणि काळाबरोबर मी ते सारं केव्हाच विसरून गेलो होतो डॉक्टर. पण डॉक्टर साहेब, माझ्या गुन्ह्याची शिक्षा मला द्यायला नीती विसरली नाही. खरंच अपराध माझा आहे हो, पण माझ्या बरोबर माझ्या या निर्दोष भाग्यश्रीला ही शिक्षा का मिळाली? मी अपराध केलाय. शिक्षा फक्त मला पाहिजे होती. डॉक्टर शांतपणे सगळं ऐकून म्हणाले, हे बघा सुधाकरराव, प्रत्येक काला कारण ठरलेलं असतं. तुम्ही दोघे शांत व्हा, संयम राखा. आपण औषध उपचार सुरू करूया. डॉक्टरांनी दोघांची समजूत काढली. औषध उपचार सुरू ठेवले. पण एड्सच्या रुग्णाचं शरीर म्हणजे पोकळ वाशांचं घर असतं असं म्हणतात. अशा या एड्सनं ग्रासलेले सुधाकर आणि भाग्यश्री हे दोघं जण एकमेकांना सावरत होते, पण मनानं आणि तनानं दिवसेंदिवस खचतच होते. अनेक आजारांनी दोघांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. दोघांची भूक मंदावत गेली, वजन घटत गेली. भाग्यश्रीनं आता अंथरूण धरलं. तिच्या सुकलेल्या शरीराची कातडी हाडांना चिकटली. डोळं आत ओढलं गेलं. गोऱ्यापान कायेनं काळपट रंग धारण केला. अंगात बोलण्याचं त्राण नसलेल्या भाग्यश्रीनं शेवटचा श्वास घेताना खोल गेलेल्या डोळ्यात पाणी आणून म्हणाले, माझं नाव भाग्यश्री असूनही मी तुमचं भाग्य उजळू शकले नाही उजळू शकले. असं म्हणता म्हणता सुधाकरच्या मांडीवर ठेवलेली तिची मान आडवी झाली आणि तिनं प्राण सोडला. वेळ रात्रीची होती. मुंबईसारख्या शहरामध्ये हे सारं सुधाकर कोणाला सांगणार होता? काय करावं ते सुचत नव्हतं. भाग्यश्रीच्या मड्याकडे बघत मोबाईलवरून त्या मध्यरात्रीच त्यानं बापाला सांगितलं, आबा, आम्ही उद्या दोघंही कायमचं गावी येतोय. मी सुधाकर आता मुंबईला येऊन कसं वागावं, कसं जगावं हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे शिकलोय आणि सुधारलोय सुद्धा. आबा, सुधारलोय सुद्धा. असं म्हणत मोबाईल बंद केला. 2 वेळा लग्न करूनही मी अयशस्वी झालोय. माझ्यामुळेच माझी भाग्यश्री गेली. मी तिचा अपराधी आहे. क्षणिक मोहामुळं मी बर्बादी झालो मी. आता एड्सग्रस्त म्हणून अपमानित जगण्यापेक्षा या दुनियेतून कायमचं गेलेलं बरं आहे.
अशा अनेक विचारांचं चक्र फिरता फिरता सुधाकरनं खोलीत पंख्याला दोरीनं गळफास लावून घेतला. आयुष्याचा खेळ संपवला. पण या खेळात भाग्यश्री मात्र दुर्भाग्यश्रीच ठरली. दुर्भाग्यश्रीच ठरली. दुर्भाग्यश्रीच ठरली.